हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यापासून डिलिव्हरी होऊन बाळ डॉक्टरांच्या हाती देईपर्यंत दीदी माझ्याबरोबर होती. आणि मला का येत होत्या, मला दुखत होतं, पण त्रास तिला बघवत नव्हता आणि माझ्या त्रासात मी तिचा हात पण दुखावला हे पण मला नंतर समजलं. त्याच्यानंतर हॉस्पिटलमधली जबाबदारी मम्मीने सांभाळली आणि जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये होतो तोपर्यंत मम्मी माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये राहिली. पूर्ण दिवस बाहेर राहायचं आणि मग दुपारी आणि रात्री वॉर्डमध्ये यायचं. बिचारी बाहेर थांबायची आणि मग परत रात्री वॉर्डमध्ये यायची. खरंच मला बघवत नव्हतं, पण काही पर्याय नव्हता कारण कोणतरी सोबतीला पाहिजे होतं. आणि त्याच्यानंतर हा हॉस्पिटलमधला डिस्चार्जच्या नंतरचा व्हिडिओ आणि हे बाळासाठी मी काही कुरिअर ऑर्डर केलेले, ते पण येऊन पोहोचलेले आणि डायरेक्ट 1 महिन्यानंतर मी फर्स्ट सेल्फी काढलेला माझ्या बाळाबरोबर. खांद्यावर असं शांत झोपलेलं माझं बाळ आणि हा फर्स्ट सेल्फी 1 महिन्यानंतर. त्याच्यानंतर मी त्याचे हळूहळू फोटोज आणि व्हिडिओज काढायला सुरुवात केली आणि डिस्चार्ज झाल्यापासून 1 महिन्यापर्यंत मी खरं सांगू का, काहीच कामं करत नव्हती. सगळी कामं माझी मम्मी करत होती. आणि त्याच्यात मम्मीच्या हाताला ना, घरी गेलेली असताना कुंपण ओलांडताना हातात काठी घुसली आणि उजव्या हाताला तिच्या खोलवर जखम झालेली. येताना डॉक्टरकडे जाऊन आलेली, पण बाळाला 4 दिवस अंघोळ घालता येणार नाही, याचं तिला खूप दुःख वाटत होतं. पण त्या 4 दिवसात परत दीदी येऊन माझ्या दीदीने घर सांभाळलं आणि मग परत मम्मीने हाताला प्लास्टिक बांधून, कपडे बांधून 6 किंवा 7 अशी प्लास्टिक वर आग बांधून सगळी कामं करायची. हात वगैरे दुखतो हे तिने इग्नोरच केलेलं. असं जाणवूच देत नव्हते की हात दुखतोय. मी म्हणायची मी करते गं, पण मला पाण्यात उतरू देत नव्हते. माझे काहीच कामं मी करत नव्हते. सगळी कामं माझी मम्मी करत होती. दिवसाही कामं करायची आणि रात्रीही फक्त फीड करायचं माझं काम होतं आणि मी बाळाला मम्मीकडे द्यायची आणि मग मम्मी त्याला घेऊन बसायची, गप्पा गोष्टी करायची दोघेजणं. मालिश वगैरे करायची. माझं घर सांभाळण्यापासून माझ्या बाळाला सांभाळण्याचं सगळं टोटल काम मम्मी करायची. आता घरात 4 जरी माणसं असली त्यांना जमणार नाही एवढी ही सगळी कामं माझ्या मम्मीने केली. मलाही सांभाळलं, माझं घरही सांभाळलं, माझ्या बाळालाही सांभाळलं. आणि तिच्याबद्दलचा माझ्या मनातील आदर होताच, पण अजून वाढला कारण मी आता आई झाली आणि तिचं महत्त्व मला अजून जास्त पटलं आहे. आणि खरं सांगू का, ह्या 2 महिन्यात तिने मला ना एखाद्या राजकुमारीसारखं ठेवलं. मी फक्त माझी कामं करायची, बाळाला फीड करायचे आणि झोपून द्यायचे कारण झोपच कंप्लीट होत नव्हते. पण या काळात सगळी कामं माझी मम्मी करायची. म्हणून म्हणतात ना, डिलिव्हरी आणि डिलिव्हरीनंतर एका आईपेक्षा कोणच आपल्या बाळाची काळजी घेऊ शकत नाही. चला बघताय का, पटापट चॅनलला लाईक करा.